भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? आता प्रश्न काय चाललाय, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? प्रश्नाचं उत्तर एओ ह्यूम, ॲलन ह्यूम. आता तुम्हाला विचारलं कसं बाबा, तर ॲलन ह्यूम यांनी काय केलं, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली 1885 ला. चला, स्थापना झाली. मेन गोष्ट लक्षात घ्या, याच्या सोबत दोघं लोक होते आणखी. सोबत एक होता सर विल्यम वेडंबर्न आणि दुसरा व्यक्ती होता सर हेनरी कॉटन. तुला विचारलं भारतीय सेक्रेटरी कोण होता? चला, तर भारतीय सेक्रेटरी होता अयोध्यानाथ कुंझरू. ॲलन ह्यूम यांनी राष्ट्रीय काँग्रेसला सेफ्टी व्हॅली असं म्हणलेलं, व्हॅल्यू, सेफ्टी व्हॅल्यू असं कोण म्हटलं, तर एओ ह्यूम यांनी म्हटलेले. पहा, याची स्थापना झाली आणि मग याचं प्रथम अधिवेशन पुण्याला घ्यायचं होतं. तर पुण्यामध्ये रोग आला कॉलरा, प्लेग नाही, प्लेग नावाचा जो रोग आहे तो आपल्या इथं 1896 ला आलेला आहे. कळलं का? सर एल्गिन दुसरा आपला व्हाईसराय होता. आपण हँगकाँग नावाच्या देशाकडून गहू आणि तांदूळ आणले होते आणि त्याच्यासोबतले उंदरं आले. मग आपल्या देशातले उंदर, त्या उंदराचा जंगडगुत्ता झाला, त्याच्यातून हा रोग पसरला. त्या रोगाचं नाव होतं बिबॉनिक. आपण नाव दिलं प्लेग. आपल्या इकडे लोक दलिंदर आहेत, कशाला म्हणजे शॉर्टकट कसा काढायचा, प्लेग. बिबॉनिक म्हणायला अवघड जाऊ लागला आपण, प्लेग. प्लेग म्हणजे पळणारा रोग.